पुण्यात आतापर्यंत 76% रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे रब्बी पेरण्यांना फारसा वेग आलेला नसल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय। यामुळे काही भागातील हरभरा पिकाची पेरणी बाकी आहे, तर पेरणी झालेल्या क्षेत्रात हरभरा पीक फुलोरा अवस्थेत आहे। जळगावच्या रावेरमधील तांदलवाडीत राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आलाय। केळी पीक विमा रक्कम मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात प्रवेश देणार नाही, तसंच मतदानावरही बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला गेलाय। सुमारे 10 ते 15 हजार शेतकरी अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत, त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रोश आंदोलन सुरू केलंय। लातूरमध्ये अग्रिम पीक विमा मागणीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठिय्या मांडला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अग्रिम पीक विम्याची रक्कम द्या, अन्यथा कार्यालयातून उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू झालाय। मात्र मजुरांची कमतरता असल्यानं चक्क महाविद्यालयीन मुलं शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहेत। महाविद्यालयीन विद्यार्थी पहाटेच वेचणीला जातात आणि त्यातून दररोज 350 ते 400 रुपये मजुरी मिळवत आहेत। रायगडच्या गोरेगावमधील कलिंगडांना परदेशातून मोठी मागणी आली आहे। रोहन साळवी या तरुणानं 10 एकरमध्ये सप्रीत जातीच्या कलिंगडाची लागवड केली आहे। त्याची कलिंगडं दुबई, मस्कत तसंच हाँगकाँगला रवाना झाली आहेत। शेतीची आधुनिक पद्धत तसंच सेंद्रिय खतांचा वापर यातनं त्यानं 60 दिवसात दर्जेदार उत्पादन मिळवलंय। चंद्रपुरातील कृषी महोत्सवाला शेतकरी आणि नागरिकांनी दणदणीत प्रतिसाद दिलाय। 350 स्टॉल्स, कृषी साहित्य, चर्चा, परिसंवाद तसंच विविध खाद्यपदार्थांमुळे हा कृषी महोत्सव लोकांच्या पसंतीला उतरलाय। या पुढच्या काळात असे कृषी महोत्सव तालुका किंवा उपविभागीय स्तरावर आयोजित करण्याची मागणी यातनं पुढे आली आहे।